ट्रिग्नोमेट्रीचे रेशो कसे काढायचे हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. इथे मी एक राईट अँगल घेतलेला आहे. आपल्याला जो अँगल दिलेला असतो त्याच्या समोरच्या बाजूला परपेंडिक्युलर, राईट अँगलच्या समोरच्या बाजूला हायपोटेनियस आणि राहिलेल्या बाजूला आपण बेस म्हणतो. आणि रेशो काढण्यासाठी तुम्हाला हे जोड्या लक्षात ठेवाव्या लागतील, जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट असे ट्रिग्नोमेट्रीचे रेशो काढता येईल. हे बघा, साइन थीटाची जोडी कोसेक थीटा, कॉस थीटाची जोडी सेक थीटा, टॅन थीटाची जोडी कॉट थीटा. हे जर तुम्ही लर्न केलं तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे रेशो काढणे अगदी सोपे जाईल. त्यानंतर आणखी एक गोष्ट, रेशो लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक सेंटेन्स सांगणार आहे. हे बघा, पंडित बद्री प्रसाद हर हर बोले. यामध्ये पी म्हणजे परपेंडिक्युलर, बी म्हणजे बेस आणि एच म्हणजे हायपोटेनियस असतो. आता चला तर आपण साइन थीटाचा रेशो बघूया. साइन थीटा म्हणजे पहिली ही जोडी, ही असणार साइन थीटाची जोडी पी अपॉन एच, म्हणजेच परपेंडिक्युलर आणि हायपोटेनियस. ज्यावेळेस तुम्हाला साइन थीटा दिलेला असेल त्यावेळेस पी आणि एच म्हणजेच ए बी अपॉन बी सी हे त्याचं आन्सर येईल. आणि साइन थीटा हे तुमचं लर्न झालेलं असेल तर कोसेक थीटा तुम्हाला ऑटोमॅटिक ते तुम्हाला लिहिता येईल. हे बघा, पी अपॉन एच. त्यानंतर कोसेक थीटा साइन थीटाच्या अपोजिट म्हणजेच एच अपॉन पी. त्याचप्रकारे कॉस थीटाची जोडी आहे बी अपॉन एच, बी अपॉन एच. याच्याच अपोजिट एच अपॉन बी. टॅन थीटाची जोडी पी अपॉन बी, परपेंडिक्युलर अपॉन बेस. आणि कॉट थीटा म्हणजेच बेस अपॉन परपेंडिक्युलर. जर तुम्हाला साइन थीटा आणि कोसेक हे दोन गोष्टी लक्षात राहिल्या, हे जोड्या जे आहे ह्या दोन गोष्टी जर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्ही हे रेशो अगदी इझिली काढू शकता. त्या पेपरच्या वेळेस तुम्ही अगदी पेपरच्या कोपऱ्यामध्ये पंडित बद्री प्रसाद हर हर पोले हे असं हे याचं एक्झाम्पल सॉल्व करताना लिहून घेतलं तर पहिली जोडी ही साइन आणि कोसेकची, दुसरी जोडी ही कॉस आणि सेकची आणि तिसरी जोडी ही टॅन आणि कॉटची. जेणेकरून तुमच्या अगदी इझिली तुम्हाला याचे रेशो हे लर्न होतील आणि तुम्ही ते काढू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.